कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठं ते पोरग सांग सांगत नाही हे चिंचुकिया नीट सांगा ती पोरग कुठे म्हणजे कसं आहे तू पण लवकर जायला मोकळा होशील आम्ही पण अरे मी गेलो तरी सांगत नाही अबे काय ग सॉरी सॉरी ते काय ग झोप येत नाही का अर्जुन सतत तिकडचेच विचार येत आहेत रे डोक्यात काय झालं असेल तिकडे नको विचार करू जास्त ठरल्याप्रमाणे होईल अर्जुन पण नक्की ठरवलं तसं होईलच ना रे नाही झालं तर अपर्णा मॅडमच्या डोक्यात काय कमी प्लॅन असतात का हा नाही दुसरा होईल अर्जुन वेळ काय तुला मस्करी सुचतीये का अबे तू असलीस ना ते महत्वाचं आहे सगळं ठीक आहे अर्जुन पण खरंच असं वाटतंय की दुसरा विचारच नको करायला हाच प्लॅन सक्सेसफुल झाला पाहिजे अबे जसं ठरवलंय तसंच होणार हाच प्लॅन सक्सेसफुल होणार अबे आपण सोबत असलो ना ही कुठली गोष्ट अशक्य आहे असं होतच नाही तू काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत आणि अमोलच्या एवढ्या मोठ्या संकटातून आपण बाहेर पडतोय हे काहीच नाही त्याच्या पुढे अर्जुन थँक्यू एवढ्या कठीण प्रकरणात सुद्धा तू माझ्या सोबत आहेस मला आधार देतोयस खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी हे आभार विभार राहू दे माझं लग्न झालंय 2दा ते पण तुझ्या बरोबर त्यामुळे 7x2 14 जन्म सुटका नाही ना तुझी ना माझी त्यामुळे थँक्यू विंक्यू म्हणायचं नाही हॅलो काय नक्की खात्री आहे ना ठीक आहे निघावं लागेल आपल्याला मॅडमनी प्लॅन केला आणि तो फेल झाला असं कधी झालंय वे अहो आपण सापळा रचला आणि ह्यो डोकरा मासा गळाला येऊन अडकला अर्जुन एक गोष्ट लक्षात घे जर त्या जीजीच्या विरोधात कोणी बोलणारं नसेल आणि आपण जर त्याला मारहाण केली त्याला त्रास दिला ना तर हे आपल्याच अंगाशी येऊ शकतं अहो मॅडम मग आता काय करायचं आपण ते सांगा बरं पुराव्यासाठी सापळा रचूया काय हो पुरावा मिळालाय अशी अफवा पसरूया फक्त त्या जीजीला वाटलं पाहिजे की त्याचा एक मुलगा त्याच्याच विरोधात बोलायला तयार झालाय अहो पण मॅडम त्यानं काय होईल आपण सगळ्यांनाच असं भासूया की आपण त्या मुलाला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन चाललोय आणि हे जेव्हा जीजीला कळेल तेव्हा तो कोर्टापर्यंत त्या मुलाला पोहोचूच देणार नाही तो त्याची माणसं पाठवेल झालं तीच संधी आपण साधायची आणि त्यांच्या लोकांनी ताब्यात घ्यायचं आर्या या सगळ्यात तू एका पत्रकाराला बाहेर उभं कर जिथे त्याला आम्ही काय बोलतोय हे ऐकू जाणार नाही येस मॅम म्हणजे आपण असं भासू की तो पोरगा आपल्याला सगळं सांगतोय असं फक्त भासवायचं बरोबर आहे म्हणजे खबर आपोआप जीजी पर्यंत जाईल आणि आपलं काम फत्ते होईल
हा पण ह्यात रिस्क आहे बरं का जरा. म्हणजे जरा जरी गडबड झाली ना सगळ्यांना अवघड होईल बरं. होऊच द्यायचं नाही. आपण आपलं काम चोख करायचं. चला तर मग. आणि मॅडम अहो एवढंच नाही, त्याच्यानंतर काय झालं माहितीये का? हसतोय का रे, येडा झालाय? हं? स्पष्ट स्पष्ट सांग ना, ती पोरग कुठे? अरे तुझ्यासारख्या सडक छापगुंड इथं येणार, आम्ही लपवलेल्या पोराला पळवून घेऊन जाणार, मग काय पोलीस हाताची घडी तोंडापोट घेऊन बसणार का काय? अरे तुझ्यासारखे सडक छापगुंड इतकं डोकं लावत असतील तर महाराष्ट्र पोलीस किती डोकं लावत असतील याचा जरा विचार कर. कुठे ते पोरग? नाही तर चिंचुकिया इथं टाकी ना तुला. ताकद ते बघ, ते बघ. हे करण्याआधी आहे ना तुझ्या जीजीनं कलेक्टर मॅडमच्या कामाची पद्धत जाणून घ्यायला पाहिजे होती. अरे अपर्णा सुरेश माने हे कुणाच्या बापाला पण ऐकत नाहीत, कळलं का? अख्ख्या जगाला माहिती तो जीजीच्या गाडीवर दिवसभर बोंबलत फिरत असतो. मॅडम जीजी आता आपल्यापासून लांब नाहीये. आता तुझा तो जीजी सगळ्या जगाला जरी सांगणं सुटलं ना की तू त्याचा माणूस नाहीये, तरी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. अर्जुन, अरे याचं साहेब सापडलं की आपल्याला. अरे पण ती पावळाट सापडलंच कसं काय? जीजी काय करायचं आता? जीजी ती कलेक्टर बाई एवढी हुशार आहे ना, तिने ह्या वेळेला मोठा खेळ खेळलाय बघा. पैसे दिले, घाबरून बघितलं, समजावून सांगितलं, पण ती ऐकायलाच मागत नाही. बरं जीजी, तिला कशात अडकू पण शकत नाही आपण. तिची सगळी माहिती काढली मी, पण ते सगळं रेकॉर्ड क्लिअर आहे. आलेल्या पगाराच्या वर 1 रुपया घेत नाही ती. ती बाई कलेक्टर काय झाली, तिला वाटायला लागलं देवानं आपल्या डोक्यावरच हात ठेवलाय. आपल्या एका माणसाला पकडून ती माझ्यापर्यंत पोचायची स्वप्न बघते. ती प्रेस तिला महागात पडणार. जीजी आता तरी सगळी सूत्र मला तिच्या हातात दिसते. गेले 20 वर्ष पोचतोय मी लोकांना, त्यांना काय पाहिजे ती देतोय, आणि म्हणून तर लोक आपली इज्जत करतात ना. आणि आपली इज्जत आपल्याला लय प्यारी आहे. त्या कलेक्टर बाईनं आपल्या इमेजवर हात घालून मोठी चूक केली मोठी. आता बारीक डाऊन आहे, तिला जीवानिशी जावंच लागणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.